dear students. Today we are going to learn and understand lesson number 7. Let us solve our own problems from Environmental Studies textbook part 1 standard 5. Can you tell? तुम्ही सांगू शकता का? What problems can you identify from the following pictures? इथे खाली काही पिक्चर्स दाखवलेले आहेत. या पिक्चर्समध्ये तुम्हाला कोणते प्रॉब्लेम्स दिसत आहेत सांगू शकता का तुम्ही? चला फर्स्ट पिक्चर पाहूयात. ही गर्ल आहे. काय म्हणत आहे ही गर्ल? माय एरिया गेट्स वॉटर ओनली थ्राईस अ वीक. माझ्या परिसरामध्ये आठवड्यातून फक्त 3 वेळाच पाणी येते. सेकंड पिक्चरमध्ये आपल्याला काय दिसत आहे? हा बॉय स्कूलमध्ये चाललेला आहे आणि ज्या रस्त्याने तो जात आहे तिथे कचऱ्याचा ढीग साचलेला आहे. खूप सारा कचरा पडलेला आहे. पाहूयात तो काय बोलत आहे. द गार्बेज हॅज पाईल्ड अप. आय हॅव टू वॉक टू स्कूल विथ माय नोज कवर्ड. इथे खूप सारा कचरा पडलेला आहे. पाईल्ड अप म्हणजे ढीग साचणे. तो म्हणत आहे की कचऱ्याचे ढीग साठले आहेत. नाक बंद करूनच मला शाळेत जावे लागते. थर्ड पिक्चरमध्ये काय दिसत आहे? ही गर्ल सायकलवरून स्कूलमध्ये चाललेली आहे. पण रस्त्यावर खूप सारे ट्रॅफिक आहे. ती थोडीशी घाबरलेलीही दिसत आहे. पाहूयात काय म्हणते ती. आय फील लाईक रायडिंग माय बायसिकल टू स्कूल एव्हरी डे बट देअर इज नो बायसिकल ट्रॅक. हिला असं वाटतं की मी रोज सायकलवरूनच स्कूलला जावे, पण सायकल ट्रॅक नाही आहे. त्यामुळे मला रोज स्कूलमध्ये बायसिकलवरून जाता येत नाही. मला भीती वाटते. नेक्स्ट फोर्थ पिक्चरमध्ये काय दिलेले आहे? हा काय सांगत आहे बॉय? माय फादर हॅज टू विजिट द तालुका प्लेस एव्हरी डे फॉर सम डिस्प्यूट ओव्हर द लँड. डिस्प्यूट म्हणजे काय? वाद. माझ्या बाबांना वारंवार तालुक्याच्या गावाला जावे लागते. का बरं जावे लागते? तिथे जमिनीवरून वाद चालू आहे म्हणून. तर पाहिलं मुलांनो, इथे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. फर्स्ट काय प्रॉब्लेम आहे? वॉटर प्रॉब्लेम आहे. आठवड्यातून 3 वेळाच पाणी येते. सेकंड पिक्चरमध्ये आपल्याला दिसत आहे की गार्बेज प्रॉब्लेम आहे. रोडवर कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. त्यामुळे खूप त्रास होतो जाता येताना. थर्ड पिक्चरमध्ये काय दिसत आहे? खूप सारं ट्रॅफिक आहे आणि सायकल ट्रॅक नाही आहे. त्यामुळे लहान मुलांना सायकलवरून जाताना प्रॉब्लेम येतो. फोर्थ पिक्चरमध्ये आपल्याला दिसत आहे की प्रॉब्लेम्स आहेत, वादविवाद होत आहेत. मग त्याच्यावर सोल्युशन म्हणून सारखं तालुक्याच्या गावाला जावं लागतं. सो हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. पाहूयात नेक्स्ट लेसनमध्ये काय दिलेले आहे. इश्यूज इन सिविक लाईफ. इश्यूज म्हणजे समस्या, सिविक म्हणजे सार्वजनिक आणि लाईफ म्हणजे जीवन. सार्वजनिक जीवनातील समस्या. वी एन्काउंटर मेनी प्रॉब्लेम्स in our civic life. Encounter means to experience something, a danger, difficulty, etc. धोका, अडचण वगैरे अनुभवणे. आपण आपल्या समूह जीवनामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये बऱ्याच साऱ्या प्रॉब्लेम्सला फेस करत असतो, एक्सपिरियन्स करत असतो खूप सारे प्रॉब्लेम्स. These problems कॉज अस इनकन्व्हिनियन्स. इनकन्व्हिनियन्स म्हणजेच गैरसोय. या प्रॉब्लेम्समुळे काय होते? आपली गैरसोय होते. समटाईम्स आवर लाईफ इज थ्रोन इन टू डिसऑर्डर. कधी काय होतं? आपले जे समूह जीवन आहे ते विस्कळीत होते. इफ वी टर्न अ ब्लाइंड आय टुवर्ड्स प्रॉब्लेम्स दे बिकम वर्स. टर्न अ ब्लाइंड आय म्हणजेच कानाडोळा करणे, गोष्टी पाहूनही न पाहिल्यासारखे करणे. मग जेव्हा आपण समस्यांकडे, प्रॉब्लेम्सकडे पाहूनही न पाहिल्यासारखे करतो तेव्हा काय होते? प्रॉब्लेम्स अधिकच वर्स होतात, तीव्र होतात, गुंतागुंतीचे होऊन जातात. सो इट इज बेस्ट टू सॉल्व देम इन टाईम. आणि म्हणूनच वेळच्या वेळी प्रॉब्लेम्सचे निराकरण करणे हे कधीही चांगले असते. द प्रॉब्लेम्स फेस्ड बाय पीपल इन सिटीज अँड विलेजेस कॅन बी कॉल्ड प्रॉब्लेम्स ऑर इश्यूज इन सिविक लाईफ. आपल्या गावातील किंवा शहरातील, सिटीजमधील लोकांना ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसावतात
त्यांना प्रॉब्लेम्स इन सिविक लाईफ असे म्हणतात. It is important to be able to identify such issues. आयडेंटिफाय म्हणजेच ओळखणे. अशा प्रकारचे इश्यूज, समस्या ओळखणे हे खूपच महत्त्वाचे असते. वन पर्सन अलोन कॅन नॉट सॉल्व्ह सच प्रॉब्लेम्स. कोणताही एक माणूस, कोणी एक व्यक्ती हे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह नाही करू शकत. दे कॅन बी सॉल्व्ड थ्रू एव्हरीवन्स एफर्ट्स अँड कोऑपरेशन. कोऑपरेशन म्हणजेच सहकार्य, एफर्ट्स म्हणजेच प्रयत्न. हे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहकार्यानेच सुटू शकतात. सॉल्विंग डिस्प्यूट्स. डिस्प्यूट म्हणजे काय? डिस्प्यूट मीन्स अ डिसॲग्रीमेंट और आर्ग्युमेंट बिटवीन टू पीपल, ग्रुप्स और कंट्रीज. विवाद, दोन व्यक्ती किंवा दोन ग्रुप्स किंवा दोन कंट्रीज यांच्यामधील वादविवाद, त्याला म्हणतात डिस्प्यूट्स. डिस्प्यूट्स arising over various issues in our towns and villages can also be a problem. आपल्या टाउन्समध्ये किंवा विलेजेसमध्ये वेगवेगळ्या कारणांवरून होणारे डिस्प्यूट, तंटे, विवाद ही सुद्धा एक समस्या होऊ शकते. The well-being of a village is affected by constant disputes. सतत होणाऱ्या वादांमुळे, विवादांमुळे गावचे स्वास्थ्य बिघडते. गावातले जे वातावरण आहे ते खराब होऊन जाते. इट लीड्स टू लॉस ऑफ युनिटी अँड ऑब्स्ट्रक्ट्स द प्रोग्रेस ऑफ द विलेज. ऑब्स्ट्रक्ट मीन्स टू स्टॉप समथिंग फ्रॉम हॅपनिंग. अडथळा आणणे किंवा अडवणे, त्याला म्हणतात ऑब्स्ट्रक्ट. सतत होणाऱ्या वादविवादांमुळे, तंट्यांमुळे गावचे स्वास्थ्य बिघडते. एकोपा राहत नाही, युनिटी राहत नाही गावातील लोकांमध्ये. गावच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात यामुळे. इफ द डिस्प्यूट्स आर नॉट सिरियस, दे कॅन बी सॉल्व्ड लोकली बाय स्पीकिंग टू द पार्टीज इन्व्हॉल्व्ड. जर वादविवादाचे, भांडणाचे स्वरूप गंभीर नसेल तर परस्परांशी बोलून ते सोडवता येतात. However, if the dispute is not solved in this way, it has to be taken to the appropriate bodies or the court. परंतु जर एकमेकांशी बोलून जर विवाद हा मिटला नाही, सुटला नाही, तर विवाद सॉल्व्ह करण्यासाठी, डिस्प्यूट सॉल्व्ह करण्यासाठी असणाऱ्या संस्थांची आणि न्यायालयाची मदत घ्यावी लागते. Now, do you know, तुम्हाला माहीत आहे का, since 2007 the Mahatma Gandhi Dispute Free Village Mission is being implemented in our state. Implement म्हणजे राबवणे. आपल्या स्टेटमध्ये, महाराष्ट्र स्टेटमध्ये 2007 पासून महात्मा गांधी डिस्प्यूट फ्री विलेज मिशन राबवण्यात आली आहे. महात्मा गांधी डिस्प्यूट फ्री विलेज मिशन म्हणजे काय? तर महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना. ही योजना आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये राबवण्यात येत आहे. द एम ऑफ दिस स्कीम, एम म्हणजे काय? हेतू. द एम ऑफ दिस स्कीम इज दॅट villages should be able to solve their own disputes through peaceful discussions. या स्कीमचा काय हेतू आहे? गावातील तंटे, भांडणे गावातच सोडले जावे. गावकऱ्यांनी ते चर्चेने व सामंजस्याने सोडवावे. हा यामागचा हेतू आहे. त्यासाठी ही स्कीम चालू करण्यात आलेली आहे. This method of solving disputes increases harmony. Harmony म्हणजे शांतता. This method of solving disputes increases harmony in the village. या मार्गाने भांडणे सोडवल्यास गावातील एकोपा वाढतो, शांतता टिकून राहते गावामध्ये. Villages which have solved their disputes by using this method also get a peace award. ज्या विलेजेसने अशा प्रकारे त्यांचे डिस्प्यूट सॉल्व्ह केलेले आहेत या मेथडने, त्यांना पीस अवॉर्ड सुद्धा देण्यात येतो. इन सिटीज मोहल्ला कमिटीज हेल्प टू सॉल्व्ह डिस्प्यूट्स. सिटीजमध्ये मोहल्ला कमिटीज हेल्प करतात अशा प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, विवाद सॉल्व्ह करण्यासाठी. नेक्स्ट, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. हॅव यू हर्ड अबाउट दीज अटेम्प्ट्स ॲट सॉल्व्हिंग प्रॉब्लेम्स?
प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचे हे प्रयत्न, अटेम्प्ट्स म्हणजे काय? प्रयत्न. तुम्हाला माहीत आहेत का? हिवरे बाजार. हिवरे बाजार हे एक विलेज आहे आणि ते कुठे आहे? तर ते आहे अहमदनगर डिस्ट्रिक्टमध्ये. इन द विलेज ऑफ हिवरे बाजार इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट, वॉटर शॉर्टेज वॉज अ बिग प्रॉब्लेम. अहमदनगर डिस्ट्रिक्टमधील हिरवे बाजार या लहानशा गावात पाण्याची मोठी समस्या होती. दिस प्रॉब्लेम वॉज सॉल्व्ड विथ द हेल्प अँड पार्टिसिपेशन ऑफ द विलेजेस. आणि हा प्रॉब्लेम कसा सोडवला गेला? तर गावकऱ्यांच्या मदतीने आणि त्यांच्या सहभागाने हा प्रॉब्लेम सोडवला गेला. द प्रॉब्लेम ऑफ ॲनिमल फीड वॉज ऑल्सो सॉल्व्ड. पाण्याचा प्रश्न सुटला. त्यामुळे काय झालं? शेती करायला भरपूर पाणी उपलब्ध झाले आणि मग जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सुटला. नाव हिवरे बाजार हॅज लश ग्रीन सराउंडिंग्स. आणि आज हिवरे बाजार या गावाचा परिसर हिरवा गर्द आहे. मेनी विलेजेस फेस वॉटर शॉर्टेज. बऱ्याचशा गावांत पाण्याची टंचाई असते. फाइंड द रिझन्स ऑफ दिस अँड सजेस्ट सोल्युशन. त्यामागचे कारण शोधायचे आहे आणि त्यावर काय उपाय करता येईल हे सुद्धा सुचवायचं आहे. क्लिनिंग अ विलेज थ्रू श्रमदान. श्रमदानातून ग्रामसफाई करायची. द पीपल ऑफ खुदावाडी विलेज इन उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट cleaned their village through श्रमदान or voluntary contribution of labor. उस्मानाबाद डिस्ट्रिक्टमधील खुदावाडी या गावातील लोकांनी श्रमदानातून गावाची सफाई केली. व्हॉलंटरी म्हणजे स्वइच्छेने आणि कॉन्ट्रीब्युशन म्हणजे सहभाग. श्रमदानालाच काय म्हणतात? व्हॉलंटरी कॉन्ट्रीब्युशन ऑफ लेबर. लेबर म्हणजे काम करण्यामध्ये स्वइच्छेने सहभाग घेणे. दे डिसाइडेड दॅट एव्हरीवन शुड हेल्प इन क्लिनिंग द विलेज. त्यांनी काय ठरवलं की आपण प्रत्येकाने गाव साफ करायचं. फर्स्ट द वेस्ट वॉटर वॉज डेल्ट विथ. सगळ्यात आधी ग्रामस्थांनी काय केलं? गावातील लोकांनी काय केलं? जे सांडपाणी आहे, वेस्ट वॉटर, त्याचे नियोजन केले. द गार्बेज वॉज युज्ड टू मेक मॅन्युअर युझिंग पर्मिकल्चर. आणि कचरा, गार्बेज म्हणजे कचरा, कचऱ्यापासून त्यांनी काय केलं? मॅन्युअर, खत तयार केलं, गांडूळ खत तयार केलं. अ टॉयलेट वॉज बिल्ड इन ईच हाऊस. आणि प्रत्येक घरामध्ये टॉयलेट्स बांधले. संत गाडगे बाबा, इथे हे पिक्चर जे तुम्हाला दिसत आहे हे आहेत संत गाडगे बाबा. संत गाडगे बाबा used कीर्तन्स टू स्ट्रेस द इम्पॉर्टन्स ऑफ कीपिंग द विलेज क्लीन. संत गाडगे बाबांनी कीर्तनातून गावाला क्लीनलीनेसचे, स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. He told the people that we cannot make progress without cleanliness, education and self-reliance. क्लीनलीनेस म्हणजे स्वच्छता, एज्युकेशन म्हणजे शिक्षण आणि सेल्फ रिलायन्स म्हणजेच स्वावलंबन. क्लीनलीनेस, एज्युकेशन, सेल्फ रिलायन्स यांच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही, असे संत गाडगे बाबांनी लोकांना सांगितले. He showed people how to clean the village through his own actions. संत गाडगे बाबा स्वतः हातामध्ये झाडू घेत आणि संपूर्ण गाव झाडून घेत. मग असेच संत गाडगे बाबा यांनी स्वच्छता कशी करावी हे प्रत्यक्ष कृतीतून लोकांना दाखवून दिले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज explained the importance of cleanliness through his ग्रामगीता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही ग्रामगीतेतून स्वच्छतेचे महत्त्व पुढील प्रमाणे सांगितले आहे. मिळवणी करावी ग्रामसफाई, म्हणजे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन गावाची सफाई करायला हवी. नाली मोरी ठाई ठाई, हसते परहसते साफ सर्वही, चहूकडे मार्ग.
नाली मोरी ठाई ठाई. नाली म्हणजे ड्रेनेजेस क्लीन करायचे आहेत. बाथरूममधून जे सांडपाणी बाहेर येतं त्याचे नियोजन करायचे. हस्ते परहस्ते साफ सर्वही, म्हणजे आपण एकमेकांना साथ देऊन सगळेजण एकत्र येऊन सगळी साफसफाई करूयात. चहूकडे सगळीकडे अगदी छान रस्ता करूयात, सगळे रस्ते साफ करूयात. न्यूजपेपर्स कॅरी सेव्हरल आर्टिकल्स अबाउट श्रमदान. न्यूजपेपर्समध्ये श्रमदानाचे अनेक आर्टिकल्स येतात, बातम्या येत असतात. कलेक्ट दीज आर्टिकल्स. हे आर्टिकल्स कलेक्ट करायचे आहेत. डिस्कस द थिंग्स दॅट कॅन बी अचिव्ड थ्रू इट. श्रमदानातून काय काय साध्य होते याबद्दल चर्चा करायची आहे. फॉर अ सोसायटी टू बी पीसफुल, द बेसिक नीड्स ऑफ ऑल ऑफ इट्स सेक्शन्स नीड टू बी मेट. पीस म्हणजे शांतता. शांततेसाठी सोसायटीतील, समाजातील सर्व घटकांच्या ज्या बेसिक नीड्स आहेत त्या पूर्ण होणे आवश्यक आहे. ईच पर्सन मस्ट गेट द नेसेसरी सिक्युरिटी. सिक्युरिटी म्हणजे सुरक्षितता. प्रत्येकाला आवश्यक ती सुरक्षितता मिळाली पाहिजे, सिक्युरिटी मिळाली पाहिजे. द एक्सप्लॉयटेशन म्हणजे शोषण. द एक्सप्लॉयटेशन इन सोसायटी मस्ट स्टॉप. सोसायटीमध्ये जे शोषण आहे ते थांबले पाहिजे. इक्वॅलिटी म्हणजे समानता. इनइक्वॅलिटी म्हणजे विषमता. इनइक्वॅलिटी मस्ट डिक्रीज म्हणजे कमी. जी विषमता आहे ती कमी झाली पाहिजे. एव्हरीवन मस्ट हॅव द राईट टू पार्टिसिपेट इन पब्लिक लाईफ. पब्लिक लाईफमध्ये पार्टिसिपेट होण्याची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे. By learning the importance of peace and by using peaceful methods, we can create a peaceful environment in our family, school, and community. शांततेचे महत्त्व समजावून घेऊन तसेच त्याचा प्रत्यक्षात वापर करून आपण आपल्या फॅमिलीमध्ये, स्कूलमध्ये आणि आपल्या सोशल लाईफमध्ये पीसफुल एन्व्हायरमेंट तयार करू शकतो. डू यू नो, माहीत आहे का तुम्हाला? इन ऑर्डर फॉर पीस टू स्प्रेड वर्ल्ड वाईड अँड फॉर नेशन्स टू बी एबल टू स्ट्राईव्ह फॉर द डेव्हलपमेंट ऑफ their people, 21 September has been designed by the UN as International Peace Day. जगात शांतता राहावी, शांतता नांदावी आणि सर्वच देशांना आपल्या जनतेच्या विकासासाठी, डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करता यावेत म्हणून 21 सप्टेंबर हा जो डे आहे तो संयुक्त राष्ट्रांतर्फे इंटरनॅशनल पीस डे म्हणून जगभरात साजरा केला जातो. ऑन दिस डे, या दिवशी, इन न्यूयॉर्क व्हेअर द युनायटेड नेशन्स हॅव देअर हेडक्वार्टर्स, अ बेल इज रंग ॲट 10 o'clock इन द मॉर्निंग. न्यूयॉर्कमध्ये सकाळी 10 वाजता, तिथल्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता एक बेल वाजवली जाते. दिस इज फॉलोड बाय अ फ्यू मोमेंट्स ऑफ सायलेन्स. आणि ही बेल वाजल्यानंतर काय होतं, काही क्षण शांतता, सायलेन्स पाळलं जातं. दिस बेल हॅज बीन मेड फ्रॉम कॉइन्स गिवन बाय पीपल फ्रॉम अराउंड 60 नेशन्स. सुमारे 60 जे नेशन्स आहेत, देश आहेत, तिथल्या लोकांनी दिलेल्या नाण्यांपासून ही घंटा तयार करण्यात आलेली आहे. कॉइन्सपासून ही घंटा तयार करण्यात आलेली आहे. ऑलवेज रिमेंबर, कायम लक्षात ठेवायचं आहे, इफ देअर इज पीस इन द फॅमिली, स्कूल अँड सोसायटी, एव्हरीवन विल बेनिफिट. बेनिफिट म्हणजे फायदा. फॅमिलीमध्ये, स्कूलमध्ये आणि सोसायटीमध्ये जर शांतता असेल, पीस असेल तर काय होतं, सगळ्यांनाच फायदा होतो. तुम्ही विचार करा बरं, स्कूलमध्ये जर शांतता पाळली नाही तर काय होईल? टीचरला व्यवस्थित शिकवता येईल का? जर टीचरला व्यवस्थित शिकवता आले नाही तर तुम्हाला समजेल कसे? आणि मग तुमची डेव्हलपमेंट कशी होणार? हो की नाही? तसेच फॅमिलीमध्ये सुद्धा जर सतत वाद असले, खूपच आवाज असला सगळ्याच गोष्टींचा, तर शांतता नसेल आणि मग कोणीही व्यवस्थित काम करू शकणार नाही. याचाच अर्थ काय? तर फॅमिली, स्कूल आणि सोसायटीमध्ये सगळीकडे जर शांतता असेल तर ते सगळ्यांच्याच फायद्याचे असते, हिताचे असते. पीस कॉन्ट्रिब्युट्स सिग्निफिकंटली टू प्रोग्रेस. शांतता
शांततेमुळेच काय होते, सगळ्यांनाच प्रगती करता येते, प्रोग्रेस करता येते. इट क्रिएट्स स्कोप फॉर ॲडव्हान्सेस इन व्हेरियस फील्ड्स लाईक बिझनेसेस, इंडस्ट्री, एज्युकेशन, आर्ट, लिटरेचर, एंटरटेनमेंट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. या सगळ्या क्षेत्रांमध्ये जर शांतता असेल तर सगळ्यांनाच विकास करता येतो, प्रगती करता येते. इन दिस वे पीस बिकम्स अ सोशल व्हॅल्यू रॅदर दॅन अ पर्सनल नीड. अशा प्रकारे पीस ही स्वतःची गरज नाही आहे, तर काय आहे, सोशल व्हॅल्यू आहे. व्हॉट वी हॅव लर्न फ्रॉम दिस लेसन, आपण या लेसनमधून काय शिकलो. एव्हरीवन हॅज अ रिस्पॉन्सिबिलिटी टू सॉल्व प्रॉब्लेम्स इन सिविक लाईफ. सिविक लाईफमधील जे काही प्रॉब्लेम्स आहेत, वॉटर प्रॉब्लेम, गार्बेज प्रॉब्लेम किंवा इतर काही प्रॉब्लेम्स, हे सॉल्व करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येकाची असते. प्रॉब्लेम्स कॅन बी सॉल्व्ड इफ एव्हरीवन कोऑपरेट्स. जर सगळ्यांनीच कोऑपरेट केलं, सहकार्य दाखवलं, तर प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केले जाऊ शकतात. डायलॉग अँड डिस्कशन्स कॅन हेल्प सॉल्व्ह डिस्प्यूट्स. डिस्प्यूट म्हणजे तंटा, विवाद. संवाद आणि चर्चेतून आपण विवाद सोडवू शकतो. डिस्प्यूट्स कॅन बी सॉल्व्ड पीसफुली. वाद हे शांततेच्या मार्गाने सोडवले जाऊ शकतात. इफ देअर इज पीस इन द फॅमिली, स्कूल अँड सोसायटी, एव्हरीवन बेनिफिट्स. पीस इज अ सोशल व्हॅल्यू. शांतता हे एक सामाजिक मूल्य आहे, सोशल व्हॅल्यू आहे. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.